नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रेसिपीमध्ये. आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी करण्याकरता आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन. इथे मी स्वच्छ असं चिकन धुवून ठेवलेलं आहे. बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 उभे मोठे चिरलेले कांदे, मिरची लसूण आलं याची पेस्ट, पुदिना, लिंबू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपल्याला सर्वप्रथम कांदा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. त्याकरता पॅन गरम झाला की यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे आणि सर्व कांदा यामध्ये आपण टाकणार आहोत. कांदा आपल्याला क्रिस्पी आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे. त्यामुळे तो व्यवस्थितपणे आपल्याला इथे फ्राय करायचा आहे. इथे आपल्या कांद्याचा कलर छान असा फ्राय झालेला आहे आणि कलर देखील चेंज झालेला आहे. आता इथे मी जे मसाले वापरलेले आहेत हे आहे काश्मीरी लाल मिर्च, हळद, लाल तिखट, काळा मसाला, धना पावडर, बिर्याणी मसाला आणि कांदा लसूण मिरची मसाला. हे 1-1 चमचा या प्रमाणात मी घेतलेलं आहे. आता इथे खडे मसाले वापरलेले आहेत. यामध्ये तमालपत्र, 2-3 मिरं, 2-3 लवंग आणि शाही जिरे, 4 ते 5 उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि जो आपण कांदा फ्राय केलेला आहे तो यामध्ये थोडासाच ॲड करायचा आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. मस्त अशी आपण यामध्ये टाकणार आहोत. पुदिना थोडासाच टाकायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहोत आपण जो मसाला बारीक करून ठेवलेला होता तो यामध्ये टाकणार आहोत. आता इथे मी लाल तिखट आणि हिरवी मिरची मसाला हे दोन्हीही वापरलेलं आहे. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर इथे मी साधारण अर्धा चमचा कस्तुरी मेथी वापरलेली आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि 1 छोटी वाटी दही इथे मी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्ध लिंबू याचा रस. त्यानंतर 2 ते 3 चमचे मीठ. हा मसाला व्यवस्थितपणे आपल्याला आपल्या चिकनला लावून घ्यायचा आहे. कारण की तो व्यवस्थितपणे आपल्या चिकनला मुरला पाहिजे. याकरता आपण तो व्यवस्थित मॅग्नेट करण्याकरता असाच ठेवून देणार आहोत. आता यामध्ये मी ॲड करत आहे जो आपण कांदा फ्राय केलेला होता ते जे तेल होतं ते यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे तेल मी यामध्ये टाकत आहे आणि पुन्हा एकदा आपला जो मसाला आहे तो व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवत आहे. आता आपण बिर्याणी करण्याकरता तांदूळ इथे मी वापरलेला आहे बासमती तांदूळ. तो स्वच्छ असा धुवून ठेवलेला आहे. साधारण 25 ते 30 मिनटं मी असाच तो भिजत ठेवणार आहे. आता इथे तांदूळ छान असा शिजण्याकरता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. साधारण 2 ते 3 ग्लास. यामध्ये खडे मसाले, तेल, चवीनुसार मीठ हे आपल्याला व्यवस्थितपणे टाकायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी या ठिकाणी आपल्याला येऊ द्यायची आहे. जेव्हा आपण हे मसाले यामध्ये टाकतो त्यावेळेस आपल्या पाण्याचा कलर चेंज होतो आणि आपला जो राईस आहे त्याचा देखील कलर चेंज होतो. त्यामुळे आपल्या राईसचा कलर आहे तसाच पांढरा शुभ्र राहण्याकरता यामध्ये मी टाकत आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि ती जी लिंबाची फोड आहे ती यामध्ये मी अशीच टाकत आहे. आता साधारण 25 ते 30 मिनटं आपला तांदूळ छान असा भिजल्यानंतर तो तांदूळ मी पूर्णपणे या पाण्यामध्ये ॲड करत आहे. जेव्हा आपण तांदूळ यामध्ये ॲड करतो तेव्हा काळजी घ्यावी. कारण की पाणी अंगावरती उडण्याची किंवा हातावरती उडण्याची शक्यता असते. आता इथे अधूनमधून आपल्याला तांदूळ हलवायचा आहे आणि पूर्णपणे तांदूळ आपल्याला शिजू द्यायचा नाही आहे. इथे 90% तांदूळ शिजल्यानंतर मी तो व्यवस्थितपणे चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण जे चिकन मुरत ठेवलं होतं त्याला साधारण 30 मिनटं झालेले आहेत आणि जे तेल आपण घेतलेलं होतं कांदा तळण्याकरता त्याच तेलामध्ये मी सर्व चिकन ॲड केलेलं आहे. आता ज्या पातेल्यामध्ये आपण चिकन मुरत ठेवलेलं होतं त्या पातेल्यामध्ये जो काही मसाला होता तो वाया न घालवता मी त्यातमधलेच थोडंसं पाणी या चिकनमध्ये ॲड करत आहे. चिकन पटकन शिजतं आणि बिर्याणीसाठी चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे ते अधूनमधून हलवायचं आहे आणि चेक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या चिकनला आणि खूप छान असा सुगंध देखील येत आहे. आता इथे मी चिकन शिजला आहे की नाही हे चेक करत आहे. तुम्ही पाहू शकता इथे
साधारण थोडंसं चिकन शिजायचं बाकी आहे. आपल्याला बिर्याणी करण्याकरता असंच हवं आहे. आता चिकनला दम देण्याकरता मी इथे मोठं भांडं घेत आहे आणि लेयर देण्यासाठी इथे मी वापरत आहे फूड कलर. इथे मी 2 प्रकारचे फूड कलर वापरत आहे. एक ऑरेंज कलर आणि एक ग्रीन कलर. पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचा असेल, आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता. नाही केला तरी काहीच हरकत नाही. तळलेला कांदा जो आहे तो मी निम्मा असा काढून ठेवला होता. इथे मी मोठं पातेल्यामध्ये सर्व चिकन काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला असा जो शिजलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे याला लेयर द्यायचे आहेत. इथे मी ग्रीन कलर आणि जो ऑरेंज कलर आहे तो असा मस्त यामध्ये टाकून घेत आहे आणि जो आपण तळलेला कांदा आहे तो देखील आपण यामध्ये टाकणार आहोत. कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा हे व्यवस्थितपणे आपल्याला लेयर बाय लेयर द्यायचं आहे. अशाच प्रकारे मी बाकीचा राहिलेला तांदूळ देखील टाकून घेतला आणि छान प्रकारे याला व्यवस्थितपणे लेयर दिलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी हे कलर वापरायचे नसतील तर आपण जे चिकन शिजवलेलं होतं त्याची जी तर्री होती तुम्ही ती साईडला काढून घेऊ शकता आणि त्या तर्रीचा देखील लेयर देऊ शकता. आता इथे मी टाकलेला आहे एक 4 ते 5 चमचे साजूक तूप आणि इथे मस्त हाय फ्लेमला खाली तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत ज्या पातेल्यामध्ये आपण बिर्याणीला दम देणार आहोत ते. आणि इथे साधारण हाय फ्लेमला एक 10 मिनटं मी गॅस ठेवला होता आणि त्यानंतर आणखीन 15 ते 20 मिनटं लो फ्लेमला इथे बिर्याणी आपली झालेली आहे. बिर्याणी झाल्यानंतर लगेच आपल्याला झाकण काढायचं नाही आहे. साधारण एक 15 ते 20 मिनटानंतर आपण काढणार आहोत कारण वाफ चांगली अशी आपल्या बिर्याणीला लागली पाहिजे. तुम्ही पाहू शकता आपली इथे मस्त अशी लेयरची बिर्याणी तयार आहे आणि बिर्याणी म्हटली की कोशिंबीर तर हवीच. चला तर मग तुम्ही देखील ही डिश नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत